नमस्कार, मी शरदजी पवार. आपण बघत आहात S9 न्यूज. मित्र हो, काल ढगफुटी चांदोड परिसरामध्ये झाली. त्या ठिकाणी काही धरणं फुटले आणि त्याच्यामधून जो पाण्याचा विसर्ग आहे तो नदीपात्रात आला. नदीपात्रात विसर्ग दाटल्याने अनेक नदीकाठचे शेतकरी होते, त्यांचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालं. या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणार आहोत. दादा, तुमचं प्रथमतः S9 न्यूजमध्ये स्वागत आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव राम अशोकराव मोरे. काय झालंय नक्की, काय काल जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीबाबत काय सांगाल आणि तुमचं वैयक्तिक जे नुकसान झालंय त्याच्या बाबतीत काय सांगाल? असं आहे, या चिंचवे परिसरात जी एका बाजूने परसूल किंवा पांगळी नदी येते त्याही परिसरात प्रचंड मोठा पाऊस झाला आणि त्या पावसाने बऱ्याच ठिकाणी नदीवर असलेले तात्पुरते स्वरूपाचे एक नालाबंडिंग असतील किंवा काय त्या वाहून गेले आणि त्याच्यात असणाऱ्या स्टॉकमुळं पुढं प्रचंड मोठा एक फटका बसला आणि बऱ्याच जणांचे क्षेत्रही वाहून गेलेले, माती खरडून गेलेली अक्षरशः माती. त्याच्यामुळे इथून पुढे किमान 7-8 महिने म्हणायपेक्षा पुढच्या सुगी म्हणजे जून महिन्यापर्यंत तर काहीच पिकं घेता येणार नाही लोकांना, कारण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आपण बघितलेलं आहे. आता हे आमच्या मामाचा मुलगा आहे सुभाष वाघ आणि केवळ वाघ, यांचं सुद्धा एक क्षेत्र तिथे 316 क मध्ये जे नदीकाठी आहे, तर तिथे एक जो छोटासा पूल वजा एक मोरी आहे, ती मोरीमध्ये घाण कचरा किंवा काय जे असतील बाबळी वगैरे त्या अडकल्यामुळे ते पाणी वरून ओव्हरफ्लो झालं आणि त्या त्यांच्या मालकीच्या पोल्ट्रीच्या फाउंडेशनला प्रचंड मोठा झटका, त्या पाण्याचा झटका बसला आणि ते फाउंडेशनच खाली आल्यामुळे संपूर्ण त्या पोल्ट्रीचं स्ट्रक्चरलाच धोका तयार झालेला आहे. आणि आज किमान 40-50% तर ती खालीच आलेली पोल्ट्री तुमच्या याच्यात ती दिसेलही ती, परंतु आज संपूर्ण पोल्ट्रीचंच नुकसान झालेलं आहे. आज तुमचं वैयक्तिक तुम्ही तुमचे बोरिंग असेल, मोटर असेल, विहीर असेल, आणि माझं क्षेत्र जे आहे चिंचव्याच्या पूर्व बाजूच्या ओळाच्या कडेला आहे का, ज्याला खारण्या ओळ म्हणून म्हणतो आपण, त्या खारण्या ओळाला सुद्धा रात्रीच्या पावसाने प्रचंड पाणी आलं. ते पाणी माझ्या शेतात पसरलं 171 आणि 172 नंबरच्या गटात. आणि माझं जे बोर होतं 171 नंबरचं, तिथून वायर रोप तोडून ती मोटर खाली गेली आणि वर काळा पाईप माझा त्या पाण्याच्या प्रवाहाने तो फेकला गेला आणि त्या मोटरवर आणि ते बोर आज बुजल्यासारखं झालेलं आहे. ती मोटर खाली किती फूट आहे, 380-45 फुटाचं माझं बोर होतं, त्याच्यात ती मोटर खाली निघून गेली आणि माझंही नुकसान झालं. तसेच माझ्याकडे सोयाबीन काढून ठेवलेला होता. गेल्या 5-6 दिवसापूर्वी तलाठी तात्या आणि प्रवीण पवार यांनी माझ्या मळ्यात जाऊन तो पंचनामाही केलेला होता. त्यांनी असं सांगितलेलं होतं का भाऊ, तुमचं नुकसान नाही, तुमचा सोयाबीन वाळत घातलेला आहे. तो सोयाबीन मी वाळतच घातलेला होता, परंतु काल रात्रीच्या ढगफुटी सदृश्य जो पाऊस आला त्याने त्या सोयाबीनच्या खाली सुद्धा पाणी घुसलं आणि ती सोयाबीनची शिगाई बऱ्याच अंशी वाहिली गेली, काही खराब झाली. आज माझं कमीत कमी 25-30 पोत्याचं तेही नुकसान झालेलं आहे आणि असं बऱ्याच लोकांचे कणस वाहून गेले. काल मक्याचे जे शीग लावलेलं होतं ते मक्याचे दाणे वाहून गेलेले. माझी प्रशासनाला ही विनंती आहे का, नुसतं आज शेतात सोंगणी केलेली आहे, खाली पीक दिसत नाही, परंतु मजुरी देऊन आणि त्या हार्वेस्टर किंवा ते दाणे काढण्याच्या मळणी मशीनाचे पैसे देऊन सुद्धा जे पीक आज आम्ही दरवाजात ठेवलेलं होतं ते सुद्धा पीक आमचं वाहून गेलेलं आहे. म्हणजे आज आमच्यावर दुहेरी आघात झालेला आहे. जर एक शेतात असलेलं पीक ठीक आहे, ते नाश झालं, परंतु आज आम्ही त्याची मजुरी दिली सोंगायची आणि त्याचं दाणे काढायचे, त्या मळणी यंत्राचे पैसे दिले आणि ते पीकही हातातून गेलेलं आहे. म्हणजे आज आमचं दुहेरी नुकसान झालेलं आहे. तर या प्रमुख मुद्द्याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे आणि ज्या लोकांचे आज पिकं कापलेले आहेत, सोंगलेले आहेत, परंतु त्यांच्या दारात ते शीग लावलेले असतील किंवा ते ठेवलेले असतील, ते नुकसान गृहीतच धरायला पाहिजे 100%, अशी मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो. जर बघायला गेलं तर अतिशय प्रचंड नुकसान आहे. हे नुकसान भरून निघण्यासारखं नाही आहे. शेतकरी पूर्ण त्याचं कंबरडं आधीच मोडलेलं होतं, आता पुन्हा त्याचा एक मोठा भार त्याच्यावरती आलेला आहे. ही शेती पुन्हा तयार करणं म्हणजे खूप जिकरीचं काम ठरणार आहे. परंतु आता त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर खासदार भगरे सर त्या ठिकाणी येऊन गेले, शिरीष भाऊ कोतवालही त्या ठिकाणी आलेले होते. अनेक जण या ठिकाणी येऊन नुकसानग्रस्तांची पाहणी केली. काय सांगितलं त्यांनी? मला असं म्हणायचंय का यामध्ये खासदार भगरे सर असतील,
माननीय नामदार भुसे साहेब असतील, राहुलदादा असतील, शिरीष भाऊ असतील, विलास काका असतील, केदारनाना असतील आणि हे सगळे या गावच्या परिसराच्या बाहेरचे शिवाबाहेरचे नेते आहेत. परंतु त्या सर्वांनी आम्हाला आज धीर दिलेला आहे. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे का शासन कोणतंही असो तुमच्या पाठीशी पक्क उभं राहील आणि त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना प्रत्येक या नेत्याने म्हणण्यापेक्षा आमच्या लोकप्रतिनिधींनी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत आणि काही हरकत नाही. बळीराजा आहोत आम्ही आजही लढू, आजही लढत आहोत, उद्याही लढू. परंतु आम्हाला प्रशासनाने आज कुठंतरी धीर दिला पाहिजे, दिलासा दिला पाहिजे अशी तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. अशा पद्धतीने हे शेतकरी आपल्या सोबत होते. त्यांनी त्यांच्या कालच्या झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी आपल्या S9 टीव्हीच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाकडे ही विनंती केली आहे की लवकरात लवकर या घटनेचा पंचनामा करावा, तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीने त्यांनी आपल्या S9 टीव्हीच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. S9 न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.